नमस्कार. आपण ऐकत आहात ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने. वाचन स्वर अनुपमा संकेत. विषयाची व लौकिकाची आस सोडावी. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडमुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायका मुलांना बाजूला सारून कामावर जातोच ना. मग साधनाच्या वेळी बायका मुले आड येतात हे कारण का सांगावे? बायका आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग ह्या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे काड्यांच्या पेटीने विस्तवही पेटवता येतो आणि घरही जाळता येते. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळ लागत नाही. एक जण मला म्हणाला होता की प्रपंच टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटले, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तर खूप झाले. चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे. वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते. पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केले होते म्हणून ह्या जन्मी हे भोगतो असे म्हणतो. आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढच्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो. म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले. दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल. परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही. राजा सुद्धा योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवाला सत्मागम कर म्हणून सांगितले. याहून अधिक काय पाहिजे? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल? प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये. विषयासाठी आपण मर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही. मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले. म्हणजे मग विषयाचे प्रेम कुठे चाले? भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेने आहे. एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी ती भगवंताच्या प्राप्तीसाठी. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
धन्यवाद.